आईच एवढी आपली चिमोर आहेत मस्तपैकी भरलेली, तर फ्रीजमध्ये ठेवलेली म्हणून मेलीत. तर चला आता मस्त वेळेला धुवून घेऊया. चला मस्तपैकी स्वच्छपणे धुवून घेऊया. मस्तपैकी चिमोऱ्या साफ करायला घेतल्यात, म्हणजे फ्रीजमध्ये ठेवल्या त्याच्यामुळे कडक झाल्यात एकदम. त्याच्यात एक लोध्या भेटली, एक लोध्या पण चिमोर भेटलाय, माणशीचा फेवरेट. भरलेले आहेत बघू शकता तुम्ही, मस्तपैकी भरलेले आहेत. मला ही पण कुर्लीच आहे मस्तपैकी, सगळ्या कुर्ल्याच आहेत बहुतेक, आपण भरले आहेत मस्तपैकी. चला ही बघू आता कशी आहे. हे पण लोधीच आहे. लोधीच आहे. अरे वा, काम 25. लोधी चिंबोरी बोलत तर काढून आता फ्राय करायला मस्त, फ्राय करून मस्त लागते. ही पण भरलेलीच आहे. चला ही बघूया आता कशी आहे, भरलेली आहे का. माणसाला कसं बघून सांगू शकते भरलेले आहे का कशी नाही, अनुभव एक का काय म्हणजे. भरलेले आहे, भरलेले आहे दिसते, इथून दिसते गोर. फ्रीजमध्ये ठेवलं त्याच्यामुळे एकदम बर्फ झालाय, थंड काढ लागतं. करून घेऊया मस्तपैकी. आणि गॅस पाहू शकता तुम्ही, पहिलेच चिंबरी तोडल्याने एकदम भरलेली आहे मस्तपैकी. ती सर्व भरलेले आहेत. तर सर्वप्रथम आता कटिंग करून घेऊया. कटिंग करून घेतल्या, पाहू शकता तुम्ही मस्त भरलेलं आहे. सगळ्या छोट्यावाल्या पण कटिंग नाही केला, त्या पण भरलेलंच आहे. चला आता आपण मस्तपैकी रेसिपी बनवायला स्टार्ट करूया. तर हाय गाईज, मस्तपैकी आता आपण पाहू शकता तुम्ही चुलीला मस्तपैकी कलर बिलर लावले मस्त. यांनी आपल्या कोलिंग टाईप पण काढलेलं आहे मस्तपैकी डिझाईन मध्ये असे साधारणपणे. तर आता पहिलीच रेसिपी चिंबोऱ्याची बनवायची आहे. तर पाहू शकता तुम्ही मस्तपैकी कुर्ल्या आहेत भरलेल्या एकदम. तर त्याच्यात आता आपण रेसिपी बनवू. तर चला बनवा चालू करूया. माणसे चला, माणसे बनवणार आहे मस्तपैकी रेसिपी, चुलीवरची रेसिपी आगरी पद्धतीने आपले. तर चला चालू करूया. तर मस्त माझे आग पेटवते, फुकणीची पेटली का नाही, पेटली. टोप काला नको व्हासाठी टोपाला मस्त की राखाडी लावून घेऊ. तर गाईज मिताच्याला, मिता कुठे गेलता, राईस आणायला. मम्मी काय बनवते बघ. चल मितास, आपण काय बनवायचं आहे आपल्याला, क्रॅप. कसा कशेल, उसळ 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 उसळ, शिंगरा उचल एक, शिंगरा उचल. हा उसळ उसळ, चिंबर उचल एक, उचल 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 उचल. नाही चावायचं घे, नाही नाही नाही. हा ठीक आहे चल. तर मस्त की आग पेटलेली आहे. तर जरा सुरुवात करूया. हा तर गाईज मी त्याच सांगतो काय काय आपण घेतलंय. हा दाखव काय काय बाबू, खालती बस खालती बस. हा काय काय घेतलंय, हा सांग. हा हा कांदा, हा हा बोल. हा मच्छा, हा मीठ, हळद, हा कोथिंबीर, आलं लसूण मिरची पेस्ट, हा काय, क्रॅप. तर ठीक आहे, मित्राने सांगितलंय आपण काय काय घेतलेलं आहे ते. तर चला आता आपण पहिले तेल टाकूया. मिताश खाशील ना. आपली कोलिंबाई कुठे आहे, कुठे आहे, इव इकडे काढलंय. हा चिंबोरा, चिंबोरा नाही काढला, चिंबोरा हा इथेशी आहे. तर चला तेल तापत ठेवलाय. लसूण मिरची पेस्ट, मिरची पण याच्यात घेतली. मस्त शिजवून घेऊ. तर मिताश काय तुला वाटते कशी बनवेल मस्त मम्मी कालवून, कशी बनवेल मस्त. खाशील तू, हो ठीक आहे. अंगावर नाही ओढत घे तुझ्या. तर थोडासा कांदा,
थोडासा कांदा, तू सांगत जा असं मध्ये मध्ये बाबू काय काय टाकते मम्मी ते. एक हळदी, कांदा पण शिजवून घेऊ आणि कॅशेट आहे ती चालूच आहे. हरी मिरची नाही रे, ती कोथिंबीर हाय. एक कोथिंबीर, एक हळद, तर थोडासा टॅमॅटो, तर गाईस टॅमॅटो पण टाकलाय मस्त की. टॅमॅटो पण शिजवून घेऊ पूर्णपणे. तर साधारण म्हणजे चिंबोरी पूर्ण शिजवायला किती मिनिटं शिजतील? 10 मिनिटं. तर 10 मिनिटात आपली रेसिपी रेडी होईल. तर चला आपला आता आगरी कोली मसाला आणि एव्हरेस्ट मसाला टाकून घेऊ. एकदा टाकू. एकदा टाक. अजून काय शिकतंय? आई वाले बघायला. तर आम्ही चिंबोरी शिजवतो नाही, थोडीशी हळद टाकली, शिजवून घेऊ पूर्णपणे. मसाला ते पूर्ण शिजवलं की मस्त लागतं झणझणीत. आणि चुलीवरचा कालवण बोलल्यानंतर काय टेन्शन नाही, सांगायलाच नको. जरी मीठ कमी असला तरी पण मस्त लागेल. तर नॉर्मली पाणी टाकला कारण की आपला कोदा नाही तर पूर्ण करपाला नको म्हणून. आपली ग्रेव्ही आहे ती आपण शिजवून घेऊ. झालेलीच आहे. तर आता आपण टाकणार काय करतो काय करतो बो? हा द्राक्ष करतो तो आणि त्याला आणलं पेस्ट्री. थोडासा पाणी टाकला म्हणजे जरा आपल्याला रसा पाहिजे तेवढं पाणी टाकायचं, जास्त नाही. रसा जाडत ठेवायचा, मस्त वेगळं लागतं. तर उकळा आला त्याच्यानंतर आणि मीठ लगेच कशी वाटली पेंटिंग आणि तुला नक्की सांगा आम्हाला. मी काहीतरी गेलतो माणशी चेक करायला आले. कालवण कसा झालाय मिताज पण चेक करते. मिताज वास कसा आलाय? हा मस्त ना, मस्त की वास आलेला आहे. बघतो माणशी कसा झालाय. तर माणशी कसा झाला कालवण आपला? ठीक आहे. तर वरून कोथिंबीर मारून ये मस्त पैकी गाठली मारून घेऊया. कालवण आपला साईड लाव. झालाय रेडी. कालवण आपला मस्त पैकी. वास पण मस्त सुटलाय. तर गायच फायनली आपला कालवण रेडी झालेला आहे. पाहू शकता तुम्ही. चिंबोरी स्पेशल मस्तपैकी चूल पेंटिंग केली आणि डिझाईन वगैरे काढले मस्तपैकी. आणि पहिलाच ब्लॉग आपला चिंबोऱ्यांचा.